शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे शिंदे गटात जाणार असल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। त्या अनुषंगाने गट देखील स्थापन केल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। आपण आहोत सध्या संजय देशमुखांच्या होम ग्राउंड म्हणजे दिग्रस या ठिकाणी। या संपूर्ण परिसरामध्ये काय नेमक्या प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीनं काका तो आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे दिग्रसचे खासदार जे आहेत प्रॉपर संजय देशमुख जे आहेत ते शिंदे गटात जाणार असल्याचं बोलत होत आहे। काय वाटतं तुम्हाला, त्यांनी गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे? तसं तर झालं नाही पाहिजे, कारण की तो विरोधक म्हणून आमच्या लोकसभा यवतमाळ वाशिम मध्ये ते चांगला आहे, त्याची जनभावना सगळ्या लोकांना चांगली आहे, कामाचा माणूस आहे। पण त्याचा वैयक्तिक प्रश्न, माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे की त्यांना झालं नाही पाहिजे, माझं बस, पण त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ते झालं नाही पाहिजे, कारण की विरोधक म्हणून विदर्भात बी चांगले प्रश्न शेतकऱ्याचे उचलणारा एकमेव नेता आहे। आणि सामान्य जनतेमध्ये त्याची जनभावना अशी आहे की बा कामाचा माणूस आहे, पण 2 वर्षामध्ये त्याला निधी अभावी ते जरा त्रस्त आहे। तर विकासाच्या दृष्टी मुद्द्यावर गेला असेल त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमचाही वैयक्तिक प्रश्न आहे की जाऊ नये, विकास होईल 5 वर्षात होईल, पण त्यांना विरोधकच राहायला पाहिजे। असा ठाम माणूस आमच्याकडे सध्या विदर्भात नाही, शेतकऱ्याविषयी प्रश्न उचलणारा असा कामाचा माणूस आहे, अशी लोकांची जनभावना आहे। काय वाटतं, संजय देशमुख शिंदे गटात चालले आहेत, तुम्ही मतदान करताना मशालीला मतदान केलं होतं किंवा त्यावेळेस तुम्ही लोकसभेला एक पाहिलं होतं, आता ते शिंदे गटात जात आहेत? नाही, ते झालं नाही पाहिजे। ते म्हणजे आमच्यासाठी खंबीर नेता आहे। काय कोणती शेतकऱ्याचे म्हणा, कोणते गोरगरिबाचे म्हणा, प्रश्न उचलून ते एकदम विरोधक म्हणून खंबीर नेता आहेत। आमचे विचार आहे ते झालं नाही पाहिजे, बस आमचे। या सगळ्या जे ऑपरेशन टायगर सध्या चालू आहे त्याचं नेतृत्व संजय देशमुख करताय असं समजतंय? नाही, तसं तर मला काही आणखी माहित नाही म्हणा, पण ते तसं झालं नाही पाहिजे, आमचं एकच म्हणणं आहे बस। आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर्वसामान्य काही नागरिकांना असं वाटते की जायला नको होतं, काही जण म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे। काका, आपल्या जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख जे आहेत ते शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती भेटत आहे। काय वाटतं तुम्हाला, त्यांनी गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे? मला नाही समजत, बोला ना, सांगा ना। काही सर्वसामान्य नागरिक संपूर्ण या भागात आहेत। आपल्या लोकसभेचे खासदार संजय देशमुख शिंदे गटात जाणार आहेत अशी माहिती आहे। ते दिल्लीला देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत। काय वाटतं तुम्हाला, एकंदरीत एक दिग्रसकर म्हणून काय प्रतिक्रिया? तसं तर आपल्याला काही ऐकत आलं नाही आज सध्या का बा घेणार आहे जाणार आहे म्हणून, पण सध्या झालं पाहिजे। अच्छा, हो वाटते तुम्हाला? काय हो काही तरुण मंडळी देखील आहेत। दादा, काय सांगाल, काय प्रतिक्रिया वाटतं तुम्हाला? खासदार शिंदे गटात जात आहेत, या आधी जर पाहिलं लोकसभेत ते विरोधी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले, तर ते शिंदे गटात जातात। भाऊ जे करतील ते योग्यच करतील, भाऊ जे करतील ते योग्यच करतील, काय करतील ते। एकंदरीत असं काय वाटतं तुम्हाला, म्हणजे त्यांनी हा एक वेगळा निर्णय घेतला आहे आणि अजून काही कल्पना नाही, पण भाऊ जे काही करतील ते योग्यच करतील। काय सांगाल तुम्ही, खासदार जे आहेत ते शिंदे गटात या ठिकाणी जात आहेत, काय प्रतिक्रिया तुमची? लोकसभेच्या मतदारसंघाच्या विकासाकरिता जर ते जात असतील तर त्यांचं स्वागत आहे, आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। धन्यवाद। निश्चित आपण जर पाहिलं तर संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी नागरिकांच्या या संपूर्ण भागामध्ये आहेत। आणि या संपूर्ण मतदारसंघातून विकासासाठी जर ते जात असतील तर त्याचं स्वागत आहे, तर काही नागरिकांनी या संपूर्ण पक्षांतराच्या संदर्भाने जे आहेत ते नाराजी देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, दिग्रस, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।